नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर मित्रांनो, आपल्या मित्रांचं असं म्हणणं आहे की हमेशा थोडंफार तुमच्या भागातील वातावरण दाखवत जा. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला आपण आपल्या गावचा शिवार दाखवतो. कारण आपल्या गावाकडं डोंगर दऱ्या भरपूर आहेत. सध्या उन्हाळा आहे, तेवढं काही चांगलं वाटत नाही, पण पावसाळ्यामध्ये हेच एकदम भारी वाटतं आहे. सध्या झाडांचे पानं गळालेले आहेत, तरी पण तुम्हाला शिवार दाखवा म्हणतात तर आपण दाखवतो. आणि हे शिवार पूर्ण दाखवल्यानंतर तुम्हाला आपले जे काय असेल ते व्हिडिओ आपण दाखवत जाईल. रोज एक वेळ लोकेशनचं आम्ही तुम्हाला दाखवत. कृपया तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि असे डोंगर दऱ्यातले माळाचे व्हिडिओ आम्ही सुरुवातीला दाखवत जाऊ. आणि कमेंट करायला, लाईक करायला अजिबात विसरत जाऊ नका, कारण तुम्ही कुठल्या कुठल्या शहरातून गावातून पाहता हे आम्हाला ऐकल्यावर बरं वाटतं. हे पहा दिगर आपल्या गावचा शिवार. आइए आपका इंतजार था. आणि आणायचे काय झालं, लगेच घोड्या पाळ्या तोंडाव. मला एक कळतं मित्रांनो, गड्यानं दिवसभर काम केलं तर गडी गपचिप येऊन बसणार. बाईनं खुरपून आली की तिला काय आणायचं म्हणलं का नाही, भन 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 भन. झालं का नाही भाकरी? एवढी राहिली भाकर, मग अंड्याच्या पोळ्या करून घ्या तुमच्या. बर, एकच राहिली आता. कृष्णाने अंडे आणले, फोडून टाकले, आता काय पोळ्या करून काय करावं? आता करावं लागतात पोळ्या. रस्ता बसला खरं. भाजीच बनवायची होती, पण कृष्णाकडून अंडेच फुटले सगळे. कॅरी बघच तुटून पडली त्याच्याकडून. तुम्ही जाऊन आणा. चुलीवर जरा चांगली भाकर होती. झाली भाकर. तर मित्रांनो, आता झाल्या भाकरी, आता करू आपण अंड्याच्या पोळ्या. अंड्याच्या पोळ्या. आता टाक हे मटेरियल, तू एखादे टाक. अंडे सगळे फुटले तर चटणी, तांबडी चटणी. हा, अंड्याला कसलीच असते, तांबडीच असते. बस तिखट लागेल. चटणी टाकली, आता मीठ टाकून घ्यायचं.
एक खट्यात टाकायचं समजा. हो. आता ह्या चमच्यानं मस्त हलवून घेतो म्हणजे हलत आहे चौकट पांगत या. चालेल. मीठ कमी पडत होता अंदाज लागला आम्हाला त्याचा. आता लागू कसं बी. बघूनच असल्यामुळं तर आता आपण घेऊयाच्या पोळ्या करून. तेल ओतायचं अगोदर. हा होत. असं फिरून तेल टाकायचं म्हणजे चौकून भाजतंय. आणि आता वाटत आहे. इथं उलटा नाही. बस केली मोठी होईल. जरा हळूहळू मागं पुढे या. थोडं थांबा. हो या. पुढे या, पुढे. कढीनं कढीत तेल टाकलं म्हणजे काय होतं? उलट तिनं पटकी मोडत नाही. हा. जरा चौकली काय की जरा करपली ना. जरा जास्त झाला. झालं काय आता गॅस आहे का कमी जास्त करायची पावर. झाली बघा आता एक पोळी. आता दुसरी. हा टाकतील. मग आम्ही दोघं दिसतो. नुसते दोघं दिसतो मस्त. ठीक आहे सापडत नाही. इथं पातळायची चांगलं असते. जाऊ कमी पडला का? आता मस्त उठली बघा. आता तव्याला सवय पडली. सुरुवातीला तव्याला सवय नसती ना. जमा का. आता दुसरी नाही बघा करपली. चांगली झाली. पहिली करपलती. सारखे शेवग्याचे शेंगाचे व्हिडिओ लय व्हायला लागले म्हणून म्हणलं कृष्णा जाऊन आणा आपल्याला. आज राहण्याचे व्हिडिओ पोळीचाच व्हिडिओ टाकू. आता मित्रांनो उद्याच्याला रानात एक मस्त व्हिडिओ बनवतो आम्ही. का ग? बनवा ना. हो मस्त पैकी रानात व्हिडिओ बनवायचा आणि तिथं मग भारी. कारण रानातलं तुम्हाला लोकेशन हे सगळं काही बघायला मिळेल. रानातले व्हिडिओ जरा
बघायला भारी वाटतात तुम्हाला बी, आणि मला पण बनवायची लई हौस आहे या रानातले व्हिडिओ. मी पोळ्या बनल्यात म्हणून चांगल्या आल्या. नाहीतर मालकाच्या हातानं एक बी चांगली आली नसती, मोड तोड झाली असती नुसती. आता मला सांगा, बाया माणसासारखं गाड्या माणसाला कुठलं येणार? येईल का? नाही ना. मी जितका ऊस तोडीन तितका तुला तोडणं होईल का? नाही होत. मी ट्रॅक्टर चालतो तसं तुला येईन का? नाही. मग तसंच असतं. मित्रांनो, या जेवाय आता बघा. हा कडक बाकर हाणतो त्याच्यातच. जेवाय बोलवा मित्रांनी. मित्रांनो, या जेवायला आम्हा दोघाली पोळ्या आणि तिला ठेसा म्हणजे खरडा मिरच्याचा, हिरव्या मिरच्याचा. कारण ती खात नाही, आम्हीच खातो. तर मित्रांनो, भेटू उद्याच्याला. तोपर्यंत नमस्कार.